अडाणीच्या खिशात घालायला निघालेले. आजच मी येताना वाचत होतो, वांद्रा रेक्लेमेशनसाठी सुद्धा टेंडर काढलेली आहे आणि ते 3 टेंडर आहेत. कोण त्याच्यात मी नावं वगैरे वाचले नाही, पण 100% आज लिहून घ्या की ते सुद्धा टेंडर अडाणीला मिळणार आहे. आज तारीखवार आणि वेळेनुसार लिहून घ्या. वांद्रे रेक्लेमेशनचं टेंडर सुद्धा अडाणीला मिळते की नाही बघा तुम्ही. इथे सुद्धा जो काही टेंडरचा घोळ झाला हा तुम्हाला माहिती आहे. आपलीच लोक घुसवायची, आपल्यामध्ये सगळं मॅनेज करायचं आणि बरोबर अडाणीला कसा फायदा होईल अशा पद्धतीने टेंडर देऊन टाकायचं. आपल्याला काय वाटतं, बघा टेंडर काढलं होतं आम्ही, पण करणार काय, क्या करे. अडानी का टेंडर सबसे अच्छा था तो हमको तो देना ही चाहिए. इतनी आसान बात नहीं है. हर सारी जगह अडानी को कैसे मिल रही है. वांद्रा रेक्लेमेशन का भी टेंडर अभी निकाला ऐसे मैंने सुना. मी मुद्दा म्हणून हिंदीत सांगतो. 3 टेंडर, किसी 3 लोगों ने टेंडर भरे ऐसे मुझे पता चला, लेकिन आप आज लिख के रखो अडानी को ही वो मिलने वाला है. नाही मिळालं तर बघा तुम्ही. संपूर्ण मुंबई घशात घालायची, मुंबई एक तर भिकेला लावायची, एक तर महाराष्ट्रामध्ये एवढी गुंडागर्दी झालेली आहे की महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बाहेरचे उद्योगधंदे येणारच नाहीत अशी परिस्थिती करून ठेवायची. हे ह्या नाकर्ते आणि नालायक राज्यकर्त्यांना कळत नाहीये, सत्ताधाऱ्यांना कळत नाहीये. महाराष्ट्राची बदनामी करायची की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कोणी येऊच नये आणि मुंबईमध्ये जे राहत आहेत त्यांची अशी वाट लावून टाकायची की मुंबई पार भिकेला लावून टाकायची. हे बघून जीव जळतोय म्हणून मी लढाईला उभा आहे. मला सुद्धा काय साठवलोट करायचं असतं करून मी मोकळा झालो असतो, तुम्हाला कळलं पण नसतं. पण मी गरिबांसोबत उभा राहिलो कारण ही माझी ताकद आहे आणि यांच्यासाठी म्हणून मी लढाईला उभा राहिलेलो आहे. डील करना क्या आसान बात है, लेकिन आपका जीवन बर्बाद कर मैं कुछ भी डील नहीं करूंगा, कभी नहीं कर सकता मैं. ज्याला तुमच्या म्हणजे काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता मारला गेला, अभिषेक घोसाळकर, त्याच्यावरती आज मी बोललो. कारण काल उपमुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, आता तुम्ही मला सांगा, गेल्या आठवड्यामध्ये भाजपच्या आमदाराने भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता, त्याला गोळीबार करून त्याची हत्या झाली. आज बातमी आली जळगावमध्ये सुद्धा एका भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली. आणखी नागपूरमध्ये आज दोघांच्या हत्या झाल्यात. संपूर्णपणे हत्या होत आहेत. मग गृहमंत्री आहेत की नाही. आणि मग गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर गृहमंत्री अत्यंत बेशरमपणाने म्हणतायत की उद्या गाडीखाली एखादा कुत्रा जरी आला तरी तुम्ही माझा राजीनामा मागा. मग तुम्ही यांच्याकडे मतं मागायला येतात कशाला. आम्ही जो आवाज उठवलाय तो आमचा कार्यकर्ता मारला गेला म्हणून आम्ही आवाज उठवला. आणि तुमच्या लेखी जरी सगळी जनता कुत्रा मांजरासारखी असेल तर निवडणुकीला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुद्धा त्यांच्या पेकाटामध्ये लात घालावीच लागेल. तुमची शक्ती काय ही तुम्ही आता जर का दाखवून देऊ शकला नाहीत तर मग काय अडाणी काय कोणी काय, आओ जाओ घर तुम्हारा, आम्ही बरे आहोत, आम्ही मिठा घरामध्ये टाका नाही तर कुठेही फेका, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि फक्त तुम्ही जागे आहात की नाही एवढंच बघायला आलो होतो. जागे आहात ना. पुन्हा निवडणूक आता आलेली आहे तोंडावर. 1-2-2.5 महिन्यावरती निवडणूक येईल. तुम्हाला दिल्लीमध्ये तुमच्या हक्काचा आवाज उठवणारा खासदार पाहिजे की जसा इथं आत्ता आपण दिला होता तसा गद्दार त्यांच्या खुर्चीखाली जाऊन त्यांच्या खुर्चीचे आणि त्यांचे तळवे चाटणारा पाहिजे. हे तुम्ही ठरवायचंय. हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आम्ही तर लढायला तयारच आहोत, आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. पण जे तुम्ही सांगता की उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, या लढाईमध्ये मी तर पुढे आलेलोच आहे. हा ये आदित्य पण आलं. ये मत हीच गोष्ट मी सांगत होतो तुम्हाला की उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, पण हम तुम्हारे साथ है म्हटलं तर तुम्ही साथ खरोखर राहणार आहात की नाही. उद्या जर का तुमच्यावरती पैशाचा वापर होईल, विकले जाणार आहात. तुम्ही नुसती जागा विकणार नाही, तुमच्या पुढच्या पिढ्यांचं आयुष्य विकणार आहात एवढं लक्षात ठेवा. आणि ते आयुष्य सुद्धा आता जी गुंडागर्दी करतायत त्या नालायक सरकारकडे, त्यांच्या तो जो काही दलाल आहे त्याच्याकडे तुम्ही ते विकणार आहात. तर कोणत्याही दहशतीला बळी पडायचं. जरा जोरात बोला ना.
अडाणीच्या दलालाला घाबरायचं, इथून जो गद्दार खासदार गेलाय तो मस्काबाजी करेल, त्याला भुलायचं. मग ठरलं नक्की जरा धारावीकरांची ताकद दाखवणार. ठीक आहे, मी आता उलटी घोषणा देतो. जसं तुम्ही म्हणता उद्धव साहेब आगे बढो, तसं मी तुम्हाला सांगतो धारावीकरांनो फक्त ठाम उभे राहा. अख्खी शिवसेना तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो साहेब, पक्षप्रवत 2 मिनिटं. पक्षप्रवत कृपया. समाजवादी पार्टी माझे धारावीकर कुठेही जाणार नाही. धारावीची जागा ही अडाणीच्या घशात घातली जाते. मात्र धारावीकर इथेच राहणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. तर सरकारच्या विरोधात सर्वात जास्त असंतोष हे धारावीतच आहे. माझ्या धारावीकरांना 500 फुटाचं घर मिळालंच पाहिजे अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी धारावीतून केली आहे. विकाऊ मल गेला तर हरकत नाही, माझे मावळे माझ्या सोबत आहे असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.